खूप सारे माझ्याकडे 1 करोड रुपये आहेत, 10 कोटी आहेत म्हणजे मी चांगला असं अजिबात नाहीये. माझ्याकडे काही जरी नसलं तरी तुमच्याकडे पाहून ज्यावेळेस कुणाला तरी आधार मिळतो, कुणातरी तुमच्याबद्दल आदर वाटतो, या माणसासोबत बोलल्यानंतर माझं मन हलकं होत आहे, असा माणूस आपल्याला होता आलं पाहिजे. कोणाच्या तरी आयुष्यामध्ये आपण असा हक्काचा खांदा व्हावं की तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यानं ढसाढसा रडावं आणि स्वतःला मोकळं फील करावं की मी मोकळा झालो. असा माणूस आपल्याला प्रत्येकाला बनता यायला पाहिजे. तो माणूस आपण बनावं, तर खऱ्या अर्थाने आपण माणूस या व्याख्येला न्याय दिला असं म्हणतो. आम्हाला सुद्धा सांगू शकता की तुम्ही ही मोहीम राबवा. आमचं सुद्धा एकच तत्व आहे की आपली मराठी वाचली पाहिजे, मराठी शाळा वाचल्या पाहिजे. निश्चित. तर आणि माझी विनंती राहील की प्रत्येकाला जिल्हा परिषद शाळा ह्या टिकायला हव्यात, जिल्हा परिषद शाळा वाढायला हव्यात, तिथला पट टिकायला हवा आणि या शाळा नावारूपाला यायला हव्यात. कारण जिल्हा परिषदेच्या शाळा हा ग्रामीण शिक्षणाचा कणा आहे. हा कणा जर मोडला तर ग्रामीण भागामधली शिक्षण व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस येणार आहे आणि परत पूर्वीचे जे दिवस आहेत परत शासनाला वेगळ्या पातळीवर जाऊन या विद्यार्थ्यांच्या साक्षरतेसाठी, समाजाच्या साक्षरतेसाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. गरज आहे सर्व समाजाने मिळून एकत्रित येऊन या शाळा पुढे कशा जातील, या शाळा टिकतील कशा आणि मुलं गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं घेतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. एक विद्यार्थी घडवण्यामागे तुम्ही काय दृष्टिकोनातून बघता, म्हणजे विद्यार्थ्यांना काय काय आत्मसात केलं पाहिजे किंवा कसा घडला पाहिजे विद्यार्थी तो? मला असं वाटतं की विद्यार्थी सर्वात अगोदर आणि सर्वात शेवटीही चांगला माणूस घडावा. म्हणजे जगापुढची उदाहरणं बघा, ओसामा आणि ओबामा दोन्ही उच्च शिक्षित आहेत, पण ओबामांचं स्थान कुठं आहे आणि ओसामाचं कुठं आहे हे आपण ठरवावं. मूल्यांचा फरक आहे अगदी. तर ते जे नैतिक मूल्य आहेत त्यांचा अंगीकार विद्यार्थ्यांमध्ये व्हायला पाहिजे किंवा त्याची रुजवणूक मुलांमध्ये व्हायला पाहिजे, यासाठी अगोदर तर काम होणं गरजेचं आहे. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ह्या जो मंत्र आहे ह्यातल्या प्रत्येक वाक्याला साजेसं व्यक्तिमत्व म्हणजे लहू बोराटे सर. आज प्रत्येक भारतामधल्या प्रत्येक नागरिकाच्या फीडमध्ये जाणारा व्हिडिओ हा सरांचा असतो आणि त्याच्यामधून एवढं इन्स्पायरेशनल भेटतं की आम्ही स्वतः पुण्यामधून इन्स्पायर होऊन सरांचे विचार ऐकून प्रत्येक विचार ऐकल्यानंतर प्रत्येक युवकामध्ये बदल होणारच आहे. सर फक्त शिक्षण देत नाहीत, विद्यार्थ्यांचं आयुष्य सुद्धा घडवतात. ते शिक्षणाबरोबर विद्यार्थी कसा घडला पाहिजे ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे लहू बोराटे सर आहेत. अशा आज एक सुंदर व्यक्तिमत्वाची मुलाखत घेण्यासाठी आज आपण सरांच्या घरी आलेलो आहोत. त्यांची ओळख करून घेऊयात. सर एक छोटीशी ओळख तुमची. नमस्कार, मी लहू विक्रम बोराटे. सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगर वस्ती देवदैठण, केंद्र तेलंगशी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी प्राथमिक शिक्षण आहे. प्राथमिक शिक्षक हीच माझी ओळख आहे. तर सरांचं जीवन जसं आता सोशल मीडियावरती दिसत आहे तर प्रत्येकाला वाटतं की सरांकडून विचार घ्यायला पाहिजे किंवा सरांसारखं बनायला पाहिजे. जसं सर तुम्ही विद्यार्थी घडवताय, तुम्ही जसं सोशल मीडियावरती एक ज्ञानाचा सागर टाकताय, त्याच्यातून इन्स्पायर होऊन आम्हाला असं वाटतं की नाही सरांसारखं झालं पाहिजे. पण सर घडण्यामागे जो संघर्ष आहे त्याची एक थोडक्यात माहिती आम्हाला, म्हणजे लहानपण कसं किंवा शिक्षक बनेपर्यंतचा कसा प्रवास गेला तुमचा तिथं? खरं तर प्रवास खूप सुंदर होता, संघर्षाचा होता, प्रेरणादायी होता आणि आणखी संघर्षाचा आहे तो. लहानपण खेडेगावामध्ये गेलं, आई वडील अशिक्षित, त्यांची इच्छा होती की लेकरांनी शिकावं. आम्ही 3 भावंड आहोत, आमचं कुटुंब एकत्र होतं, वडील आणि ते 5 जण भाऊ. याच्यामध्ये घरातली सर्व कामं करावं लागायची. म्हणजे आपण असं पाहतो हल्ली की मुलांना सगळं सुखसुविधा आहेत, मुलांसाठी सर्व काय आहे. तर आमचं आयुष्य तसं संघर्षामध्ये गेलं. कुठलीही गोष्ट आपण मागितली तर कधी भेटली असं कधी झालं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला. कारण आई वडील ते तेव्हाही कष्ट करत होते, आजही कष्ट करत आहेत. कष्टामधूनच जाणीवा प्रगल्भ होत गेल्या आणि समजायला लागलं की कष्टाला पर्याय नाही आणि कष्टाला कधीच कुठला शॉर्टकट नसतो आहे. तर आपणही कष्ट करायला पाहिजे, चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे आणि मग त्यावेळी मनाशी बांधलेली जी खूणगाठ आहे त्यामधूनच मग DED ला नंबर लागला, शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली
तर मला असं वाटतं की शिक्षक होणं हे आयुष्यातलं सर्वात सुंदर आणि शाश्वत सत्य आहे. आणि सध्या शिक्षक म्हणून काम करताना खूप आनंद घेतोय, मजा येते आहे मुलांसोबत, छान वाटतं एकदम. शिक्षकाची व्याख्याच सरांनी त्यांच्या म्हणजे त्यांचं जे मार्गदर्शन असतं किंवा ते जे विद्यार्थ्यांना शिकवतात आहे किंवा समाजासमोर जे दाखवतात आहे, खरं शिक्षक म्हणजे काय ह्याची प्रचिती तुम्हाला त्याच्यातून मिळतेच आणि पूर्ण महाराष्ट्रानंच. तर सर, तुमचा जो सोशल मीडियावरती तुम्ही रीलद्वारे व्हिडिओ टाकतात, त्याच्यामध्ये एक सगळ्यात व्हायरल झालेली रील आहे तुमची, जे तुम्ही नगरमधली पहिली शाळा होती तुमची, ते सोडताना आजकाल एखादा आमदार किंवा असेल किंवा कोणतीही प्रतिष्ठित व्यक्ती गेली तर लोक काचकूच करतात की बाबा काय स्वागत करायचं आहे किंवा जाऊ द्या असंच आहे तसंच आहे. पण एक शिक्षक, साधं जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणून तुम्ही तिथून दुसऱ्या शाळेवरती बदली झाली होती, तर तेव्हा गावातल्या प्रत्येक म्हणजे लहान असो थोर असो म्हाताऱ्या लोकांपर्यंतच्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि फुलांचा वर्षाव होत होता. ते अजून सुद्धा मला असं अंगावर काटा आल्यासारखं होतं की एवढा ती भव्य दिव्य सीन होता. तर ते कसं काय, म्हणजे एवढं लोकांची कनेक्टिव्हिटी कशी काय निर्माण झाली तुमच्यामध्ये? ते असं म्हणतात की माणूस आयुष्यामधल्या पहिल्या पहिल्या गोष्टी कधीच विसरत नाहीये. ते मैत्री असू दे, प्रेम असू दे किंवा शाळा असू दे. हनुमाननगर भारसवाडी जी पाथर्डी तालुक्यामधली शाळा, ती माझी पहिली शाळा होती. पहिली जॉईनिंग त्या ठिकाणी झाली. 12 वर्ष त्या ठिकाणी सेवा दिली. छोटीशी वस्ती होती. ऊसतोड कामगार मजूर होते त्या वस्तीवर सर्व, आणि शाळेतील सर्व मुलं ऊसतोड कामगारांची मुलं होती. 6 महिने आई वडील त्यांच्यापासून स्थलांतर होऊन दूर ऊस तोडण्यासाठी जायचे. पण मुलांचं स्थलांतर रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले, वेगवेगळे उपक्रम राबवले, आणि मुलं ही दुसऱ्याची नाही तर ती मुलं आपलीच आहेत या भावनेमधून काम केलं त्या ठिकाणी. आणि प्रत्येक माणसासोबत अगदी जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि मैत्रीचे संबंध झाले. म्हणजे कुठलीही घटना, दुःखाची असू देत, आनंदाची असू देत, प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग त्यांच्याशी होता. आणि शाळा शून्यातून निर्माण केली होती. प्रत्येक गोष्टीसाठी त्या पालकांचं योगदान होतं. शाळा उभी राहण्यासाठी बघा असं होतं की चांगल्या सुविधा, सर्व काही चांगल्या गोष्टी हे शहरी भागामध्ये मुलांना लवकर मिळत आहेत, पण ग्रामीण भागातील मुलांचाही तो अधिकार आहे, त्यांनाही त्या गोष्टी मिळायला हवीत. यासाठी पालकांनी संकल्प केला, शिक्षकांना साथ दिली, गावच्या ग्रामपंचायतनी साथ दिली, आणि वस्तीवरची छोटीशी शाळा नावारूपाला आली. आणि साहजिकच मग प्रत्येकासोबत तेवढे आपुलकीचे, आत्मीयतेचे, हृदयाचे संबंध बनल्यामुळं प्रशासकीय भाग म्हणून बदली होणं हा अपरिहार्य भाग आहे, कोणीही सेवा करत असेल त्याचं. मग त्यामधून ज्यावेळेस बदली व्हायची, एक कागद येतो आणि आजपर्यंत आपल्या कुटुंबाचा एक भाग बनलेला माणूस, शाळेचा भाग बनलेला माणूस, त्या विद्यार्थ्यांच्या भावविश्वातला सर्वात सुंदर माणूस म्हणूयात. कारण अनुभव असा घेतोय की शिक्षकाने कुठलीही गोष्ट विद्यार्थ्यांना सांगू देत, त्यांना असं वाटतं की मीच ती सर्वात अगोदर करायला पाहिजे. आणि त्या लेकरांना अचानक असं समजतं की आजपासून सर या शाळेमध्ये येणार नाही, ते बदलून जाणार आहेत. तर साहजिकच अंतकरण सद्गदित होतं, मन भरून येतं, भावनांचा एक सुंदर त्या ठिकाणी उद्रेक म्हणूयात आपण, आणि एक चांगल्या भावना त्या ठिकाणी त्या अश्रूच्या रूपाने बाहेर पडल्या. खरं तर माझे मित्र आहेत संदीप राठोड सर, त्यांनी सांगितलं की हनुमाननगर शाळेमध्ये 12 वर्ष जे काम केलं ते शाळेने एका शिक्षकाला दिलेलं ते रिटर्न गिफ्ट आहे. म्हणजे ती शाळा उभा राहण्यामध्ये प्रत्येकाचा हात आहे. त्या ठिकाणचे पालक आहेत, नागरिक आहे, ग्रामपंचायत आहे, आमचे स्टाफ मेंबर, सर्वांचा रोल आहे. त्या शाळेने ते दिलेलं रिटर्न गिफ्ट आहे. आणि मग ती ओळख किंवा तो शिक्षक जो त्या ठिकाणी काम करत होता त्याला महाराष्ट्रभर नव्हे देशभर पोहोचवण्याचं काम त्या शाळेने केलं. आणि तेच एक आजही असं वाटतं, म्हणजे त्यावेळेस बदली होण्याच्या अगोदर पालकांनी विचारलं होतं की सर शाळा सोडून जावं असं वाटतंय का? म्हटलं रिटायर पेक्षा त्यापेक्षाही पुढे जाऊन माझी समाधी जरी या शाळेमध्ये झाली तरी मला आनंद होईल. असं काय नाही की गाव सोडून जायचंय आणि घरापासून दूर आहे. वेगळा विषय होता, खूप भावनेचा विषय होता, अंतकरणाचा विषय होता, आणि त्याचीच प्रचिती त्या भावनांमधून बाहेर आली. आणि अक्षरशः त्या जो सरांचा निरोप समारंभ होता त्या एका छोट्या मुलीने एक भाषण केलं होतं, प्रतीक्षाने चिवण, तर तिच्या डोळ्यातले अश्रू बघून प्रत्येकाला असं म्हणजे एक भावनांचा हे झाला होता, कंठ दाटून येतो तो व्हिडिओ आज जरी बघितला तरी. अगदी अगदी. आणि तो व्हिडिओ किती वेळा जरी बघितला तरी तो सन्मान सोहळा बघण्याचा, जसं
पंढरपूरला जायला पालखी निघते त्याप्रमाणे जसं स्वागत होत असतं फुलं उधळून, तसं एक आई वडिलांच्या नंतर जर दुसरा गुरु कोण असेल तर तो शिक्षक असतो. बरोबर आहे. आणि एवढ्या लहान मुलांना जिव्हाळा लागणं किंवा आपुलकी वाटणं, उलट विद्यार्थ्यांचं कसं असतं सर की शिक्षकाची बदली कधी होऊन जाते काय की, किंवा एक म्हणजे शिकवण्याच्या ज्या पद्धती हा, बरोबर आहे, जो तो बरोबर शिक्षक ज्या पद्धतीने शिकवत असतातच बरोबर. किंवा त्यांच्याकडे जे ज्ञान आहे बरोबर ते आहे. द्यायचा प्रयत्न करतातच. पण असा एक प्रश्न आहे सर की आता जसं पहिला 90च्या काळात किंवा त्याच्या अगोदरच्या काळात मराठी शाळा अशा तुंबड भरलेल्या असायच्या, बरोबर पण आता त्या शाळांची संख्या कमी होत चालली. तर ह्याला कारण काय, म्हणजे शिक्षण क्षेत्रातली मराठी शाळांना काय कमतरता आहे सरकारकडून का ह्या दुसऱ्या सुविधा वाढतायत, हे काय रिझन असू शकतं त्याच्यामध्ये? हा, याच्यामध्ये त्याचा विचार केला तर बरीच कारणं आहेत त्याच्या पाठीमागे. शाळेचा पट कमी होण्याच्या पाठीमागे बरीच कारणं आहेत. पहिलं कारण तर असं आहे की रोजगाराच्या संधी शहरामध्ये उपलब्ध झाल्या, त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये स्थलांतर ग्रामीण भागामधून शहरी भागाकडे झालं. आणि शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर शहरामध्ये विद्यार्थ्यांची हाऊसफुल गर्दी आहे, म्हणजे शाळांमध्ये. बरोबर. गावं तुलनेनं म्हणजे खेडी ओस ओस पडलेली आहेत. ते फार मेजर कारण आहे असं मला अगदी मनापासून वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागामधल्या ज्या शाळा आहेत तिथं आजही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोरगरिबांची मुलं शिकतायत. सुशिक्षित समाज आजही ज्यांना आपण म्हणूयात त्यांचं स्थलांतर होऊन शहरामध्ये ते गेलेले आहेत. मग पूर्वी कसं होतं, खूप जास्त प्रमाणामध्ये रोजगार हा शेतीमध्ये उपलब्ध होता. बरोबर. हल्ली आपण पाहतो की तितकासा रोजगार शेतीमध्ये उपलब्ध नाहीये, किंवा एकूण जीडीपी मध्ये जरी आपण विचार केला तर शेती क्षेत्राचा वाटा कमी झालेला आहे पहिल्यापेक्षा. जसं औद्योगिक क्षेत्र विकसित होत गेलं तसं मग लोकसंख्या शहरी भागामध्ये त्याचं केंद्रीकरण झालं, तर साहजिकच त्याचा परिणाम पटावर इथं झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वीचा विषय असा होता 90च्या अगोदर, तोपर्यंत लोकसंख्येच्या याच्या बाबतीत शासनाचे कायदे तेवढे कडक नव्हते. आता असं आहे की जर 2 मुलांपेक्षा जास्त जर अपत्य तुम्हाला असतील बरोबर तर तुम्हाला ग्रामपंचायतची निवडणूक लढता येणार नाही, शासकीय योजनांचे लाभ तुम्हाला मिळणार नाहीत. मग साहजिकच जी संख्या राहायची ती पण लोकसंख्या एक तर स्थलांतरित झाली, ते मूळ कारण आहे. दुसरी गोष्ट लोकसंख्येचं याचंही नियंत्रणामुळे मग ते जो जन्मदर आहे तो घटलेला आहे तुलनेनं. आणि तिसरं असं आहे की जिल्हा परिषदची शाळा म्हटल्याच्या नंतर एक शासकीय शाळा, तिथं काय असतंय, कुठेतरी इंग्लिश माध्यमाच्या शाळा म्हणा, कॉन्व्हेंटच्या स्कूल म्हणा, मग त्यांचं ऍडव्हर्टाइजमेंट म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, त्या खूप साऱ्या. आणि बऱ्याच वेळा असं होतं की भूलथापांना बळी पडलं जातं समजायचं. मग ते सुटाबुटा टाय मध्ये असे केले तर प्रत्येक साहजिक मी जरी असलो किंवा कोणी पालक असला की त्याला वाटतं की आपल्या लेकराला दर्जेदार शिक्षण मिळायला हवं. इंग्रजीचं एक फॅड म्हणूयात आपण किंवा गरजही आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या अर्थाने आपल्याला त्याला घ्यावं लागेल. इंग्लिश गरजेचे निश्चित आहे, पण खूप मोठमोठे शिक्षण शास्त्रज्ञ झाले, शिक्षण तज्ज्ञ झाले, त्यांचं असं स्पष्ट मत आहे की मुलांना प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच मिळायला हवं. अगदी बरोबर. मातृभाषेमधून त्यांचा जो भावनिक विकास होतो, त्यांना जे शिक्षणाबद्दलची रुची लागते ती परकीय भाषेमधून लागू शकत नाही, किंवा अदर दॅन मदर टंग म्हणजे मातृभाषेपेक्षा वेगळ्या भाषेमधून त्यांना ती शिक्षण किंवा तो त्यांची जी भावनिक जडणघडण व्हायला पाहिजे ती होऊ शकत नाही. कारण मी ज्यावेळेस माझ्या घरी येणार आहे लेकरू, तर त्याच्या संवादाची घरची भाषा ही मातृभाषा आहे. बरोबर. तो इंग्रजीमध्ये कम्युनिकेट नाही करत, तो हिंदीमध्ये बोलू शकत नाहीये. म्हणजे त्या त्या प्रांतानुसार आपण विचार करूयात. तर मग मातृभाषेमधून शिक्षण त्याला मिळायला हवं. पण असं ज्यावेळेस बघितलं जातं की एखादं फार इंग्रजीमध्ये बोलतोय फाडफाड, मग साहजिकच अट्रॅक्ट होते आणि आकर्षित तिकडे झाल्यामुळं एक पालकांमध्ये तसं झालं, त्यामुळे एक तोही परिणाम आहे निश्चितपणे. आणि काही बाबतीत या शाळेमध्ये जे उपक्रम आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळे लोकांची अशी भावना झाली की सरकारी शाळा तिथं काय खरं नाहीये, बरं तिथं तोच एक पिवळा रंग शाळेला दिलेला, तेच पडकी इमारत, तेच काहीतरी तिथं सुविधा नाहीयेत. पण आनंदाची गोष्ट अशी आहे की आता जिल्हा परिषदेच्या शाळा कात टाकत आहेत, बदलत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या शाळांमध्ये राबवले जाणारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते सर्वसामान्य लोकांना कळायला लागलेत. आणि यावर्षीचाच डेटा जर तुम्ही बघितला तर जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या खूप जास्त प्रमाणाने वाढलेली आहे. या शाळांनी कात टाकलेली आहे, शिक्षक झटून कामाला लागलेले आहेत. आणि माझी विनंती राहील की प्रत्येकाला जिल्हा परिषद शाळा ह्या टिकायला हव्यात, जिल्हा परिषद शाळा वाढायला हव्यात,
तिथला पट टिकायला हवा आणि या शाळा नावारूपाला यायला हव्यात. कारण जिल्हा परिषदेच्या शाळा हा ग्रामीण शिक्षणाचा कणा आहे. हा कणा जर मोडला तर ग्रामीण भागामधली शिक्षण व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस येणार आहे आणि परत पूर्वीचे जे दिवस आहेत परत शासनाला वेगळ्या पातळीवर जाऊन या विद्यार्थ्यांच्या साक्षरतेसाठी, समाजाच्या साक्षरतेसाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणून आज ही यंत्रणा आहे, सुस्थितीत आहे आता. मग हिला परत पुनरुज्जीवन देण्यासाठी जे तुम्ही बोललात की 90च्या दशकामध्ये शाळा तुडुंब भरलेल्या राहायच्या, एका वर्गामध्ये 2-2, 3-3 तुकड्या राहायच्या. गावगावच्या शाळा पण 2000 मध्ये ज्यावेळेस 2001ला सर्व शिक्षा अभियान आलं आणि 1 किलोमीटर वस्ती जरी असेल समजा, तिथं जर पटसंख्या असेल तर तिथं शाळा शासनाने सुरू केल्या आहेत की मुलांच्या शिक्षणाची गैरसोय व्हायला नको. शासन शासनाच्या पद्धतीने निश्चितपणे प्रयत्न करत आहे. गरज आहे सर्व समाजाने मिळून एकत्रित येऊन या शाळा पुढे कशा जातील, या शाळा टिकतील कशा आणि मुलं गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं घेतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर सर, आता जसं तुम्ही सांगितलं की मराठी शाळांची म्हणजे लोक असं विचार करत आहे की काय हे शाळेची अवस्था काय आहे, तर ह्याच्या मागे म्हणजे काय मेन रिझन काय आहे की पहिल्या शाळा जशा होत्या तशाच आता पण आहे, पण जसं तुम्ही सांगितलं की 2001च्या नंतर थोडी एक्झॅजरेट म्हणजे पॉश टायमध्ये गेलं हे ते लोकांना थोडे इंग्लिश बोललं की ते थोडे बोलून जायला लागले त्याला. पण मराठी शाळांचा दर्जा कमी होण्याचं मेन रिझन काय आहे? म्हणजे शिक्षक कमी पडत आहेत कुठं त्याच्यामध्ये, का सरकार कमी पडतंय, का लोकांची मानसिकता बदलली ते मराठी शाळांकडे बघण्याच्या म्हणजे कमी होण्यामागे रिझन? नाही, कमी वगैरे असं म्हणता येत नाही. याला खूप वेगवेगळे अंग आहेत. शिक्षकांनाही अशैक्षणिक बरीच कामं आहेत, ही गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल. मग त्या आदेशानुसार ती कामं त्यांना करणं कंपल्सरी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की शासन पातळीवरून शासन पण प्रयत्न करत आहेत आणि लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा, जसं आपण म्हणतो की जसा काळ बदलत जाणार आहे तशा लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्या अपेक्षाची जर पूर्तता नाही झाली तर साहजिकच पर्याय शोधणार आहेत. शिक्षण हे काय झालं सध्या ओपन मार्केट आहे. ज्याला जिथं योग्य वाटतंय तो त्या ठिकाणी जाणार आहे. कोणी कोणावर कंपल्शन करू शकत नाही की तुम्ही याच शाळेमध्ये मुलं घाला किंवा हे इथंच ठेवा, असं काय नाही. ज्याला त्याला ते पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की निश्चितपणे शिक्षकांनी आणि शासनाने विचार करून या शाळा दर्जेदार शिक्षण लेकरांना कसं देतील, जास्तीत जास्त मुलं शाळेंकडे आकर्षित कशी होतील आणि पालकांच्या ज्या अपेक्षा आहेत शिक्षकांकडून म्हणा शाळेकडून म्हणा, त्या अपेक्षांची जर पूर्तता केली तर साहजिकच मुलं जिल्हा परिषद शाळेंकडे ओढले जात आहेत. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की त्या ठिकाणची सर्व मुलं त्या शाळेमध्ये आहेत. नवीन नवीन दुसऱ्या गावची मुलंही, एखादी शाळा जर चांगली असेल, त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळत असेल तर मुलं त्या ठिकाणी येत आहेत. नक्कीच. तर आम्हाला पण असं वाटत आहे की आम्ही स्वतः मराठी शाळेत शिकलेलं आहे. मराठी शाळांची क्वालिटी काय आहे ते फार मुख्यमंत्री होतील, देश लेवलला सुद्धा गेलेले आहेत विद्यार्थी त्यांचे. बरोबर. असं मराठी शाळेची क्वालिटी कमी आहे असं नाहीये, पण आम्हाला पण वाटतं की आपली मराठी टिकली पाहिजे, मराठी शाळा टिकली पाहिजे. जसं तुम्ही आता सांगितलं की एखादा आपला घरातला माणूस आहे, तो बाहेर गेला, इंग्लिश शिकून आला, तर त्याच्याबरोबर आपण इंग्लिशमध्ये तर कम्युनिकेट नाही करणार घरात आल्यावरती. त्याला जसं प्रत्येकाला मराठी शाळा ही गरजेचीच असं वाटतं मला. बरोबर आहे. तुम्ही जसं पण 2 शाळा झाल्या आता तुमच्या, पहिल्या शाळेत पण प्रतिसाद भरपूर होता विद्यार्थ्यांचा, खूप विद्यार्थी दिसायचे. आता दुसरी शाळा तुमची इथली आहे जामखेडची, तिथं पण विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. तर मग असं शिक्षक स्वतः प्रेरित होऊ शकत नाहीत का ह्या गोष्टीसाठी? जसं तुम्ही आता डिजिटली केली सगळ्या गोष्टी, डिजिटली बनवले बोर्ड वगैरे, तर ते विद्यार्थ्यांना एक वेगळं अट्रॅक्शन होतं किंवा पालकांना पण वाटतं की ना माझा विद्यार्थी म्हणजे माझा मुलगा काहीतरी एक चांगलं घेत आहे. असं प्रत्येक शिक्षक नाहीत का करू शकत अशा सुधारणा? अनेक म्हणजे मला या ठिकाणी सांगायला आवडेल की अनेक शिक्षकांचे फोन येत आहेत. अनेक शिक्षक खूप झटून कामाला लागलेले आहेत. हे रात्रीच उदाहरण आहे, हिंगोली आणि नांदेडवरून 25 शिक्षकांनी धनगर वस्ती देवदैठण शाळेला भेट दिली. अनेक शिक्षकांचे फोन येत आहेत आणि शिक्षक प्रामाणिकपणे धडपड करतात, हे माझं प्रामाणिक मत आहे. बरोबर. कारण कोणालाच असं वाटत नाही की आपण जायचं आणि फक्त तिथे जाऊन टाइमपास करायचा आहे. काहीतरी द्यायचं, इनपुट्स द्यायचे त्या मुलांना, त्यांच्याकडून मॅक्झिमम आउटपुट कसं घेता येईल यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत आणि लाखो शिक्षक कामाला लागलेत. हे मी अगदी ठामपणे सांगू शकतो की या शाळा टिकल्या पाहिजेत, या शाळेत लेकरांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला पाहिजे आणि या शाळांना पुन्हा पूर्वीचे जे दिवस होते की एक आदराचं स्थान होतं ते परत मिळवून देण्यासाठी हजारो शिक्षक कामाला लागलेले आहेत.
आपण मी असे अनेक उदाहरणं तुम्हाला सांगू शकतो. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघा की काय ताकदीचं काम ते शिक्षक करत आहेत. अगदी खूप सकारात्मक चित्र आहे सध्या जिल्हा परिषद शाळेबद्दल. जसं आता तुम्ही ह्या शाळेत येण्यापूर्वीची शाळा म्हणजे आम्ही जेव्हा तुमच्याकडे यायचं ठरवलं त्याच्या अगोदर आम्ही पूर्ण त्या शाळेचं बॅकग्राऊंड वगैरे चेक केलं किंवा ती शाळा बघितलं. तर तुम्ही यायच्या अगोदर त्या शाळेची पटसंख्या किंवा त्या शाळेची अवस्था आणि आता जे तुम्ही त्याच्यात दाखवताय असं वाटतं ते एकदम हाय पाय लेवलची शाळा आहे. बरोबर. तर असा बदल प्रत्येक शिक्षकांनी केला तर जसं तुम्ही आल्यानंतर या शाळेला अट्रॅक्ट होऊन विद्यार्थी असतील किंवा पालक असतील येत आहेत तसं प्रत्येक शिक्षकाने जर ह्याच्यातलं 50% जरी घेतलं तुमच्या विचारांमधलं तरी जसं तुम्ही सांगितलं आता की प्रत्येक मराठी शाळा हे पहिला दर्जा मिळाला पाहिजे जसं पहिला 90च्या काळात होता. बरोबर. तो दर्जा आणण्यासाठी तुम्ही झटत आहेत त्याच्याबद्दल तर आम्हाला तुम्ही देवरूपीच आहेत. आमच्या मनात तुमच्याबद्दल देवाचं स्थान आहे कारण गुरु म्हणजे देवच असतात. आई वडिलांच्या नंतर जर म्हणजे मुलाचं चांगलं हो असं जर कोण वाटत असेल तर ते दुसरा नंबर शिक्षकांचा असतो. बरोबर. तर तसं तुम्ही काम करत आहे तसंच महाराष्ट्रातल्या अनेक शिक्षकांनी करावं आणि तुम्ही आम्हाला सुद्धा सांगू शकता की तुम्ही ही मोहीम राबवा. आमचं सुद्धा एकच तत्व आहे की आपली मराठी वाचली पाहिजे मराठी शाळा वाचल्या पाहिजे. निश्चित. तर जसं तुमचे विचार घेऊन हजारो शिक्षक आज तुमच्याकडे येत आहेत तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिक्षकानं कुठल्याही गोष्टीचा कमीपणा नको की बाबा मी यांच्याकडे कशाला जाऊ मी त्यांच्याकडे कशाला जाऊ. तर अशा प्रत्येक गोष्टीत सुधारणा करून शाळा पुढे न्याव्या. तर सर एक विद्यार्थी घडवण्यामागे तुम्ही काय दृष्टिकोनातून बघता म्हणजे विद्यार्थ्यांना काय काय आत्मसात केलं पाहिजे किंवा कसा घडला पाहिजे विद्यार्थी तो. मला असं वाटतं की विद्यार्थी सर्वात अगोदर आणि सर्वात शेवटीही चांगला माणूस घडावा. शिकून तुम्ही वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये जाल म्हणजे कुणी शेतकरी होईल कुणी वकील डॉक्टर इंजिनियर कम्प्युटर सायन्स मध्ये जाईल कुणी स्पेस मध्ये जाईल कुणी कुठेही जाईल. पण कुठेही जरी गेलो तरी मानवी मूल्य जे आहेत त्याचा अंगीकार असणारा त्याच्याबद्दल आदर असणारा विद्यार्थी तयार होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये माणूसपणाची किंवा मानवतेची मूल्यांची रुजवणूक त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. हे सर्वात बेसिक गोष्ट आहे. मी शिकून खूप मोठा झालो पण मी परत वळून समाजाकडे पाहत नाहीये. मी माझ्या घरच्यांकडे व्यवस्थित त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये. मी फक्त आत्मकेंद्रीय वृत्तीने फक्त मी स्वतःचा विकास जर करत असेल तर मग तो कितीही उच्च शिक्षित असला तर त्याच्या उच्च शिक्षित असण्याला काही किंमत नाही असं माझं मत आहे. म्हणजे जगापुढची उदाहरणं बघा ओसामा आणि ओबामा दोन्ही उच्च शिक्षित आहेत पण ओबामांचं स्थान कुठं आहे आणि ओसामाचं कुठं आहे हे आपण ठरवावं. मूल्यांचा फरक आहे अगदी. तर ते जे नैतिक मूल्य आहेत त्यांचा अंगीकार विद्यार्थ्यांमध्ये व्हायला पाहिजे किंवा त्याची रुजवणूक मुलांमध्ये व्हायला पाहिजे. यासाठी अगोदर तर काम होणं गरजेचं आहे. तंत्रज्ञान येणार आहे तंत्रज्ञान आउटडेट होणार आहे. तर एआयचा जमाना आहे सध्या आणि आजचं तंत्रज्ञान काही तासानंतर आउटडेट व्हायला लागलं. पूर्वी असं होतं की कालांतराने व्हायचं. माहितीचा प्रस्फोट एवढा प्रचंड वाढलेला आहे की घ्यायचं काय नेमका हा प्रश्न आहे. कोणतं ऍप्लिकेशन घ्यावून कोणतं गरजेचं आहे. आता घेतलं थोड्या वेळाने कोणीतरी भेटतो तो याच्यापेक्षा हे भारी आहे. बरोबर. मग लगेच ते असं व्हायला लागलेलं आहे. पण तुम्ही विचार करा की प्रेम पूर्वीही त्याला तेवढीच किंमत होती आजही आहे आणि भविष्यातही असणार आहे. आपुलकी सहकार्य मदत मैत्री हे म्हणजे शाश्वत आहे. या शाश्वत गोष्टी मुलांमध्ये रुजायला हव्यात. ते रुजल्याच्या नंतर ही मुलं कुठल्याही वातावरणामध्ये गेली आणि कशीही गेली तरी ती आत्मसन्मानानं जीवन जगणार आहेत आणि ती फक्त स्वतःसाठी नाही ती सर्वांसाठी जगणार आहेत. तर अशी मुलं घडावीत असे विद्यार्थी घडावेत. असं म्हणतच नाही मी की तो म्हणजे एमपीएससी मधून तो कलेक्टर व्हावा किंवा तो याच्यात व्हावा. तो कुठेही जाईल ना तो एकदम चांगला माणूस असावा की त्याच्याकडे बघून प्रत्येकाला रिस्पेक्ट वाटावा. नाही हा माणूस हा खरंच म्हणजे तो साधा ऑटो ड्रायव्हर जरी असेल ना त्यावेळेस त्याची जे कोणी प्रवासी असतील ते बसल्यानंतर त्यांची बॅग काढून देऊपर्यंत त्यांना जर थँक्यू बोलला की तुम्ही माझ्या गाडीमध्ये प्रवास केला हे त्याचे शब्द प्रेमाचे अनेक लोकांना प्रेरित करणारे आहेत. चांगला माणूस बनावा ही माझी प्रामाणिक अपेक्षा. जसं आता तुम्ही सांगितलं की आपल्या ज्याच्या तोंडातून शब्द जातील त्या शब्दाच्या गोडव्यामध्ये तर असंच एक उदाहरण आहे सर तुमच्या शाळेतलं आत्ताच्या की तिथं शाळेचं बांधकाम चालू होतं आणि एक वाळू चालणारे व्यक्ती होते तिथं. तर काका ते तुम्ही एक व्हिडिओ बनवला होता त्यांचा की त्यांनी काहीतरी मदत केली शाळेला. तर हे तुमच्या शब्दांमुळे होत आहे का म्हणजे जे तुमचा गोडवा निर्माण होत आहे की प्रत्येकाला तुम्ही एक मदतीची हाक दिली आणि तिथं काम करणारे जे 200 रुपये 500 रुपये रोजाने येत आहेत
रोजच्या त्यांच्या दैनंदिन गरजासाठी, त्यांना असं वाटलं की मदत करावी, त्यांच्या अंतर्मनातला देव जागा झाला. मला असं वाटतं की प्रत्येक माणसामध्ये चांगला अंश असतो. जसं आपण बोलतो की नाण्याच्या दोन बाजू आहेत, छापा आणि काटा. मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे मी सर्वच चांगलं असं नाहीये. बरोबर. मी तुम्हाला जो दिसतोय समोर, कदाचित तो पार्ट तुम्हाला बघतोय, पण माझी ब्लॅक बाजूही असू शकते काहीतरी. तसं प्रत्येक माणसामध्ये जरी त्याच्यामध्ये काही विकृती असतील पण चांगल्या प्रवृत्ती असतात. आपण साध कशाला देतो आहे हे महत्वाचं आहे. आणि या गोष्टीवर विश्वास आहे की निसर्गामध्ये बघा, तुम्ही जशी साथ घालणार आहे तसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो आहे. तो प्रसंग असा आहे की शाळेच्या ऑल कंपाऊंडचं काम चालू होतं आणि ते बाबा साधारणतः एक 15-20 दिवसापासून शाळेमध्ये वाळू उचलणं असेल, विटा देणं असेल हे काम. 3री का 4थीचा वर्ग होता मला वाटतं, मी बाहेर घेऊन शिकवत होतो आणि ते आले आणि म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते खरं सांगायचं म्हणजे. आणि सर आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे म्हणले. मी जास्त नाही पण हे 101 रुपये मदत माझ्याकडून शाळेसाठी, तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि मला असं वाटतं की हे माझ्या. मी म्हणलं नाही नको, तुम्ही खूप हे करता. नाही सर माझी इच्छा आहे म्हणले द्यायची, माझ्या मुलीचा वाढदिवस आहे त्यानिमित्त काहीतरी चांगलं काम मी करावं. आणि तुम्हाला सांगतो की त्यांचा इतिहास फारसा चांगला नव्हता. म्हणजे ज्यावेळेस त्यांच्याबद्दल बोललो त्यांनी सांगितले की सर मी खूप दारूच्या आहारी गेलेलो होतो, पण मला आता नंतर जीवनाचा अर्थ कळला की जीवन काय आहे बाबा. आणि खूप चांगल्या पद्धतीने सध्या त्यांनी गाडी घेतली आता स्वतःची आणि ते गाडी चालून म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं उदरनिर्वाह भागवत आहेत ते. तर खूप सारे प्रसंग आहेत, असे प्रेरणादायी माणसं आहेत. अगदी तुम्ही पैशामध्ये आपण माणसाची तुलना कधीच करू शकत नाही. तुलना माणसाची त्याच्या चांगुलपणावरच होऊ शकते, कोण चांगला आणि कोण वाईट आहे. खूप सारे माझ्याकडे 1 करोड रुपये आहेत, 10 कोटी आहेत म्हणजे मी चांगला असं अजिबात नाहीये. माझ्याकडे काही जरी नसलं तरी तुमच्याकडे पाहून ज्यावेळेस कुणाला तरी आधार मिळतो, कुणातरी तुमच्याबद्दल आदर वाटतो, या माणसासोबत बोलल्यानंतर माझं मन हलकं होत आहे, असा माणूस आपल्याला होता आलं पाहिजे. कोणाच्या तरी आयुष्यामध्ये आपण असा हक्काचा खांदा व्हावं की तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यानं ढसाढसा रडावं आणि स्वतःला मोकळं फील करावं की मी मोकळा झालो. असा माणूस आपल्याला प्रत्येकाला बनता यायला पाहिजे. तो माणूस आपण बनावं, तर खऱ्या अर्थाने आपण माणूस या व्याख्येला न्याय दिला असं म्हणता येईल. करेक्ट, क्या बात आहे. एकदम असेच विचार ऐकून ते काकांनी स्वतः प्रेरित होऊन तुमच्यापर्यंत येऊन 101 रुपया पैसा महत्वाचा नव्हता, पैसा नाही भावना महत्वाचा, पण त्यांच्या भावना त्या मागच्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः जो बदल केला. खरंच जे म्हणलंय ना देवांनी की शिक्षक हे आई वडिलांच्या नंतरचा गुरु असतो आणि ते कायम म्हणजे तुमच्यापेक्षा तुमच्या हातून शिकून जाणारे कलेक्टर होतील, मंत्री होतील, पण ते तुमचे विचार कधी सोडणार नाहीत. कारण त्या विचारांचा प्रभाव कितपर्यंत जातो हे स्वतः आम्ही बघत आहे सर त्याच्या माध्यमातून. तर सर असा तुमचा तो तर जो पहिली शाळा सोडली तुम्ही, तो तर क्षण अविस्मरणीयच आहे. त्याच्यानंतर असा आता जसं तुम्ही ह्या काकांचं सांगितलं, असं काय तुमच्या आयुष्यात अजून एखादे जे तुम्ही विसरू शकणार नाहीत असे क्षण, जे तुम्ही हे काम करत आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळालं मान सन्मान, तर तुम्ही खूपच म्हणजे तुम्हाला ते मिनिटा फोन म्हणा किंवा कॉल मेसेज जे तुम्ही पोस्ट करता त्याला कमेंट तर वाचून असं इन्स्पायर झाल्यासारखं वाटतं ना तुम्हाला खूपच. आणि जर असा एखादा क्षण कुठला आहे अजून त्याच्यानंतर जे तुम्ही विसरू नाही शकणार? नाही, असे अनेक प्रसंग आहेत जे अविस्मरणीय आयुष्यामध्ये. खरं तर ज्यावेळेस तो व्हिडिओ व्हायरल झाला होता, आई वडील अशिक्षित आहेत, पण ज्यावेळेस कोणी तुमच्यासारखी अशी माणसं येतात आणि त्यांना ज्यावेळेस बोलतात, दोघेही खूप भावनिक आहेत. आणि ज्या वेळेस ते या गोष्टी अनुभवतात तर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे, प्रत्येक क्षणाला जे अनुभवतो ती गोष्ट नाही विसरू शकत आहे. म्हणजे नाही, शब्दात नाही व्यक्त होऊ शकत आहे. खूप खूप भावना आहेत त्या प्रचंड. आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. क्या बात आहे. काहीच नाही. म्हणजे जे आणि तुम्ही आता आम्ही आल्यावरती बघितलं किती साधे आहेत ते, किती सिंपल आहेत. आणि कुणाला पण असं जगातले कुठले आई वडील नाही ज्यांना आपल्या लेकाचं कौतुक बघायला नकोस वाटतं. असं प्रत्येक आई वडिलांना ते कौतुक बघायला आवडतं आणि त्या कौतुकाच्या पुढे आहेत तुम्ही. तर ते खूप म्हणजे ते भावनिकच विषय आहे वडील म्हणजे, आणि ते त्यांचे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे. तर सर हे शिक्षक होणं हे तुमचं म्हणजे पहिल्यापासूनच प्रथमता होती का दुसरं काय स्वप्न होतं तुमचं याच्या पाठी? स्वप्न तर प्रत्येक जण खूप काही बघतो. म्हणजे मला तर असं वाटायचं मी क्रिकेटपटू होईल चांगला. अरे वा.
पण तुम्ही बघता इथं ग्राउंड नाही, काहीच नाही, आम्ही असंच खेळायचं. पण नंतर कळलं की नाही, आपली क्रिकेट खेळण्याची सुद्धा लायकी नाहीये. असं काय ठरवून नाही बरं का झालेलं, पण एका गोष्टीवर एक खूप विश्वास होता की ज्याही क्षेत्रामध्ये आपण काम करूयात त्या ठिकाणी आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटायला हवा. डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं मला वाटतं एक वाक्य आहे की काळाच्या पटलावर ज्यावेळेस तुम्ही चालतात तर पाय फरफटत चालू नका, पाय आत्मविश्वासाने एक एक पाऊल पुढे टाका, तुमच्या पाऊल खुणा उमटल्या पाहिजेत. तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जाऊयात, म्हणजे प्रत्येकाला माझी विनंती राहील की त्या क्षेत्रामध्ये आपण आपलं अस्तित्व निर्माण करायला हवं, किंवा त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू ऍड करता यायला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करावा. असं हे क्षेत्र चांगलं आहे किंवा हे दुय्यम दर्जाचं आहे, हे श्रेष्ठ आहे, हे कनिष्ठ, असं नाहीये. मुळात तुम्ही त्याच्याकडे कसं पाहताय. प्रत्येक गोष्ट बघा, शेती क्षेत्र जर घेतलं आपण, अनेकांचं आयुष्य उभा करणार आहे. आरोग्य क्षेत्र घ्या, प्रत्येकाच्या म्हणजे आरोग्याचा प्रश्न आहे समजायचं. आर्मीचं क्षेत्र घ्या, पोलीस डिपार्टमेंट घ्या, ग्रामसेवकाचं घ्या, तलाठ्याचं घ्या, किंवा आणखी उच्च पदस्थ कुठलेही घ्या, किंवा राजकारणाचं घ्या. कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करू शकताय, अनेकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रकाश निर्माण करू शकता, त्यांचं आयुष्य इग्नाइट करू शकताय. तर कुठल्याही याच्यामध्ये जर आपण जिथं जाऊ तिथं प्रामाणिकपणे काम करून आपण आपला ठसा उमटावा, असं प्रामाणिक मत आहे. शिक्षक झालो, आनंद आहे, प्रचंड आनंद आहे आणि गर्व आहे शिक्षक असल्याचा. कारण शिक्षक हा सामान्य कधीही नसतो. ते म्हणजे सुंदर प्रवास आहे शिक्षक असण्याचा. हा प्रवास सुंदर आहे. प्रत्येक दिवशी ती निरागस लेकरं खूप अपेक्षा ठेवून ज्यावेळेस शाळेमध्ये येतात आणि शाळेमधून जाताना ज्यावेळेस ते फुलफिल होऊन जातात, ते समाधान जे आहे ते खूप वेगळं आहे, खूप वेगळं आहे आणि खूप निरागस आणि निष्पाप आहे. ते आपण घडीवर आता त्यांना ओरडलं, दुसऱ्या क्षणाला बोलवलं की ते जवळ येत आहेत. मनामध्ये कुठलाही त्यांच्या पूर्वग्रह निर्माण होत नाहीये. म्हणजे खरंच ना, प्रत्येकाने बालपणी सारखंच जगायला पाहिजे बरं का. म्हणजे कुठलाही राग नाहीये, लोभ नाहीये, निरागस जे म्हणतो आपण इनोसन्स जो आहे तो तिथं वाहत असतो, रोज वाहत असतो आणि त्याचा आनंद घेता येतो. त्याच निरागसपणात विद्यार्थ्याला घडवायची वेळ अगदी. कारण तिथं जे आपल्यावरती संस्कार होणार आहे त्याच पुढे ते प्रवाहात वाहत जाणार आहे. बिलकुल बिलकुल. तर तसं तुम्ही एवढं सुंदर देतायत. सरांचे विद्यार्थी काय करतात, किंवा सर आता 15 ऑगस्टचा जो कार्यक्रम झाला तो तर खूप म्हणजे खूप एवढ्या पावसात एवढ्या एनर्जेटिक होऊन स्टुडंट आहे, एवढे खूप ते म्हणजे शब्दात सुद्धा त्यांचं कौतुक, शब्दच आहे त्यांच्या कौतुकाला. ह्याच्यामध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवीची मुलं होते त्याच्यामध्ये. पहिलीचे 3-4 लेकरं होते त्याच्यामध्ये, दुसरीचे 4-5 जण होते, तिसरी, चौथी, पाचवी. मुलांना जे आपण इनपुट्स देऊयात ना, मला असं वाटतं की आउटपुट तसंच बाहेर पडत आहे. आपण काय देतोय त्यांना हे महत्वाचं आहे. तुम्ही त्यांना फार नाजूकपणा दिला तर ती एकदम नाजूकच होणार आहे. अगदी. तुम्ही त्यांना राकटपणा दिला तर ती राकट बनणार आहे. तुम्ही त्यांना काटक बनवण्यासाठी प्रयत्न केला ती तशी बनणार आहे. तुम्ही त्याला सर्वांगीण त्यांची डेव्हलपमेंट करायची तसे अनुभव तुम्ही दिला तर ती तशी घडणार आहे समजायचं. तुम्ही त्यांना एकदम असे म्हणा किंवा त्याच पद्धतीच्या तर ती तशी घडणार आहे समजायचं. अध्ययन अनुभवांची रचना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी करणं हे फार गरजेचं आहे आणि शिक्षक म्हणून आपण त्याचा विचार करायला हवा. आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गट्स आहेत, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळ्या क्षमता आहेत, वेगळं पोटेन्शियल आहे. ते ओळखण्याची क्षमता जर शिक्षकाने प्राप्त केली तर निश्चितपणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याला आकार देण्याचं भाग्य प्रत्येक शिक्षकाला लाभू शकतं. तर अजून एक प्रश्न असा आहे की आता डीएड बीएड तर ते शिक्षण घेण्याचे मला वाटतं बंदच झालंय किंवा सुरू पण असेल, पण खूप वर्षापूर्वी म्हणलं तर म्हणजे 10 वर्षापासून त्या भरती बंद केलेल्या आहेत. तर मग असं लोकांना कुठेतरी कुजबुज वाटतंय की शाळा बंद पडतील का, की म्हणजे आता शिक्षकांच्या भरतीच होत नाहीयेत तर मग त्या शाळा कशा चालतील पुढे. नाही, शिक्षकांच्या भरती होत नाहीत असं नाही, शिक्षकांच्या भरती चालू आहेत. तुम्हाला कदाचित माहित आहे नाही, मला माहित नाही, पण टीईटी सीईटीच्या माध्यमातून, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांच्या रिक्रुटमेंट चालू आहेत. म्हणजे जशी गरज असेल त्या पद्धतीने शासन त्यांची भरती करत आहे. शिक्षक बरेच ज्यांचे डीएड होऊन, जसं आपण म्हणतोय की आता तेवढा कल नाहीये, डीएड आउटडेट झाल्यासारखं झालंय, पण शासकीय डीएड कॉलेजमधून आणखीही बरेच जण जे अध्यापक पदविका आहे ती प्राप्त करत आहेत आणि ती मुलं टीईटी देऊन त्याच्यामधून पवित्र पोर्टल मार्फत
त्यांची भरती केल्या जात आहे. ओके. फक्त जी अशी पहिली सरळ सेवा भरतीसारखी अशी ऍड निघायची, हा. 15,000 जागा भरायच्या, 20,000 जागा भरायच्या, असं न भरता ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत सध्या. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ती मुलं भरली जात आहेत, ओके. निश्चितपणे भरली जातात. क्षमा असावी सर, ते माहिती नव्हतं आम्हाला. हम्म. तर म्हणजे आता जवळजवळ माझ्या जेवढ्या संपर्कात डीएड हे केलेले आहेत तेवढ्या सगळ्यांकडून अशी माहिती मिळाली की ते बंद झाली भरती किंवा काहीतरी त्या पोर्टल मधून शिक्षकांची भरती सध्या केली जाते आहे. खाजगी संस्था असू देत, शासकीय संस्था असू देत, म्हणजे शासकीय शाळा असू दे, प्रत्येक ठिकाणी शासन स्वतः त्यांची भरती करत आहे. सर तुम्ही स्वतः आजारी आहेत तरी सुद्धा एवढं वेळ दिला आम्हाला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सरांसारखे प्रत्येक शाळेला शिक्षक भेटावे हीच विठ्ठल चरणी आमची प्रार्थना आहे. सर एक शेवटचा प्रश्न की आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात शिक्षकांचे फोन यायला लागले किंवा ते तुमचे विचार ऐकायला यायला लागले, तर कदाचित तुम्हीच शिक्षक बनले नसते किंवा या क्षेत्रात नसते तर परिस्थिती वेगळी असली असती का? किंवा आता अशी परिस्थिती का होते की कुठल्या तरी क्षेत्रात एक क्रांतिकार उभा राहावा आणि मग त्यांचे विचार फॉलो करून पुढे जायला लागावं? नाही, मुळात मी अगदी नम्रपणे सांगतोय की माझे विचार ऐकावेत किंवा इथं येऊन इन्फ्लुअन्स व्हावं असं काही नाहीये. मी एक सर्वसामान्य शिक्षक आहे आणि प्रत्येक शिक्षक हा चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊनच शिक्षक झालेला आहे. प्रत्येक शिक्षकामध्ये त्या क्षमता आहेत. आपल्या आपल्या क्षमताचा वापर प्रत्येकाने करावा आणि बरेच जण करत आहेत. आणि आपण आहोत म्हणजेच सर्व जग चालू आहे असं अजिबात नसते. बरोबर. जगाची गती त्याच्या पद्धतीने चालू असते. फक्त गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जी भूमिका दिलेली आहे किंवा आलेली आहे, शासनाकडून असू दे किंवा नियतीने दिलेली असू दे, बरोबर, त्या भूमिकेला आपण न्याय द्यायला पाहिजे. ती भूमिका आपण प्रभावीपणे वठवायला हवी. मनुष्य जन्माला आपण आलेलो आहोत ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. कारण जे सगळ्या एवढ्या मोठ्या करोडोमध्ये स्पेसीज आहेत त्याच्यामध्ये माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे आणि तो जगावर राज्य करतोय सध्या. पण फक्त राज्य न करता जग सुंदर बनवण्यासाठी आपण प्रयत्न करावे. वा. राज्य जर करायचं म्हटलं तर मग कुणीतरी कमी झाला आणि कुणीतरी उच्च झाला ते न होता आपण सुद्धा त्या सर्व इकोसिस्टीमचा एक घटक आहोत. त्या भावनेमधून आपण काम करत राहू आणि ही पूर्ण इकोसिस्टीम अशाच पद्धतीने जिवंत राहावी. निसर्गामधला प्रत्येक घटक आनंदाने या ठिकाणी नांदावा, जगावा, यासाठी आपण कार्य करत राहावं असं मनापासून वाटतं. त्यामुळं हे होणार किंवा न होणार असं काही नाहीये. आपली आपली भूमिका प्रत्येकाने ओळखावी आणि त्याला न्याय द्यावा, एवढंच आहे बस. क्या बात आहे. म्हणजे सरांना म्हणजे असं मोठेपणा घ्यायला आवडत नाहीये. थोडक्यात मोठेपणा म्हणजे तो त्यांचा आदर आहे, तो त्यांनी स्वीकारावा ही मी विनंती करतो एक छोटा विद्यार्थी म्हणून. पण सरांचा चेहरा बघितला की सर मला माझ्या शाळेतले पाटील गुरुजी आम्ही म्हणायचो, सर म्हणायचो, ते आठवतात. जसं चेहरा असा दिसायला रागीट दिसतो पण तुमचे शब्द ऐकले एक हृदयाला भिडतात. ते एवढं प्रेमळ व्यक्तिमत्वाशी आज आपली भेट झालेली आहे आणि त्यांच्या विचारांनी आम्ही तर प्रेरित झालेलो आहोत. आमचं तर प्रत्येक पालकाला हेच मत आहे की मराठी शाळेमध्ये सुद्धा असे खूप हुशार, गुणवंत आणि खूप चांगले चांगले व्यक्तिमत्व आहेत. फक्त त्यांना पालकांच्या, जसं सरांनी सांगितलं की त्यांना सुद्धा पालकांची साथ आहे तरच ते पुढे कुठलाही जातात. शिक्षक किंवा कुठलीही शाळा पालकांच्या सहकार्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीये. पालकांना माझी विनंती राहील की आपापल्या गावातील शाळेला जाऊन शाळेला सपोर्ट करा. शिक्षकांना कुठल्या गोष्टींची गरज आहे त्या गरजा ओळखा आणि त्या पूर्ण करण्यासाठी स्थानिक प्राधिकरण अर्थात ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, याच्या माध्यमातून शिक्षकांना जर सपोर्टिव्ह रोल पालकांनी अदा केला तर प्रत्येक शाळा ही भौतिक विकासाने सर्व गुण संपन्न होईल आणि त्या ठिकाणी कार्यरत असणारे शिक्षक ती शाळा गुणवत्तापूर्ण बनवल्याशिवाय राहणार नाहीत. प्रत्येकाला विनंती आहे की आपण आपल्या गावची शाळा हे आपल्या गावचं वैभव कसं होईल यासाठी प्रयत्न करावेत. नक्कीच सर. तर तुमचे जे विचार आहे ते ऑलरेडी सरांचं एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे ज्याच्यावरती लाखोच्या वरती सबस्क्रायबर आहेत आणि इंस्टाग्राम तर पूर्ण मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या फीडमध्ये ते जातच असणार कारण मिलियन मध्ये व्ह्यू जातात आहे. तर ते लव बोराटे नावानेच आहे ना. तर सरांचा जो चॅनल आहे आणि इंस्टाग्राम पेज आहे नक्की फॉलो करा. हा विचार घेण्यासाठी आहे आणि ते विचार ऐकल्यानंतर एका सर्वसामान्य काम करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात बदल झाला तर तुम्ही आम्ही शिकलेली लोक आहे तर प्रत्येकाच्या आयुष्यात बदल होईल हीच अपेक्षा करतो. ईश्वर चरणी ही प्रार्थना करतो सर की तुम्ही अजून चांगलं कार्य करो. प्रत्येक शाळेला तुमच्यासारखे एक शिक्षक भेटो आणि मराठी शाळा पुढे जाऊ. फक्त मराठी करूनच मराठी वाचणार नाहीये.
तर प्रत्येक माणसाला पुढाकार घेऊन शिक्षकांना मदत करून, प्राथमिकता आपली ती आहे की शिक्षकांना मदत केली पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची काय प्रगती आहे ते सुद्धा शिक्षकांपर्यंत जाऊन विचारपूस करणे, बिलकुल. ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करा. सरांचं विचार नक्की नक्की घ्या. ही मुलाखत त्यानंतर सार्थकी लागली असं वाटेल. थँक्यू तर सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही Thank you. वेळ दिला आजारी असताना एवढं. थँक्यू तर भेटूयात पुढच्या एका अशाच इन्स्पायरेशनल स्टोरीमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. थँक्यू